आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आणि आपण वाचन करत आहे जादू जादू द सिक्रेट जादू रॉन्डा बर्न यांचं जादू हे पुस्तक. आणि काल आपण कालचं सेशन होतं जादूची कांडी. आज आहे जादूचे संकेत, ज्याला आपण इंट्युशन म्हणतो. बरोबर, संकेत. अनेकांना या ब्रह्मांडाकडून येणाऱ्या एनर्जीचे संकेत येत असतात. आणि हे संकेत काय असतात, शास्त्र शुद्ध पद्धतीने संकेत कसे समजून घ्यावे, शास्त्र शुद्ध पद्धतीने संकेतांचा वापर कसा करावा, शास्त्र शुद्ध पद्धतीने संकेत कसे समजून घ्यावे आणि कुठल्याही गोष्टीचा अर्थ कसा काढावा, आपल्या माइंडला प्रोग्रामिंग कशी करावी, हे आपल्याला या सेशन मधून लेखिका सांगत आहेत. चला तर मग बघूया आपण जादूचे संकेत. जादूचे संकेत. आणि आजचा दिवस 25वा. बघा, आयुष्य म्हणजे खेळ आणि हा खेळ खेळणं आवश्यक आहे, कारण मगच आपल्याला आपल्या भोवतीची जादू नव्यानं आपल्या लक्षात येते. माझ्या आजूबाजूला किती मिरॅकल्स आहेत, किती छान छान गोष्टी आहेत, किती जादूमय गोष्टी आहेत. आणि माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा ह्या जादू आणि हे संकेत कसे आहेत हे आपल्याला समजण्यासाठी हा खेळ आयुष्याचा आपल्याला खेळायला हवा. जादूचा संकेत आणि आजची कृती ही लेखिका म्हणतात की त्यांची एक आवडती कृती आहे, कारण यामध्ये जो खेळ आपण खेळतो तो आपला या विश्वास बरोबर खेळता खेळता आणि तो खेळताना खूप मज्जा येते. हा खेळ कसा आहे माहितीये का, जादूच्या संकेतांचा या ब्रह्मांडासोबत आपण खेळत असतो. बरोबर, कल्पना करा की हे विश्व, हे ब्रह्मांड तुमच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी, आपण सगळेजण जे सेशन ऐकत आहेत आणि जे सेशनला बसलेले आहेत, कल्पना करा की हे विश्व तुमच्यासाठी अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागत आहे, तुमची काळजी घेत आहे आणि जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहे. हो, पण हे ब्रह्मांड, हे विश्व काही उठून तुमच्याकडे चालत येऊ शकणार नाही, हे घे तुला जे हवं आहे ते, असं नाही म्हणत. पण पण हे विश्व आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून काही संकेत आणि सूचना नेहमी आपल्याला देत असते. हे जर काय आपण ओळखलं ना, तर आपली स्वप्न पूर्ण व्हायला यांची मदत आपल्याला होते. तुमचं स्वप्न दृष्टीपथात आणायची असतील तर, तुमची स्वप्न दृष्टीपथात आणायची असतील तर त्यासाठी तुम्हाला कृतज्ञता वाटली पाहिजे, याची विश्वाला जाणीव आहे. म्हणूनच ते या खेळात काही वैयक्तिक सूचना देऊन तुम्हाला कृतज्ञ राहण्याची नेहमी आठवण देतात. दिवसभरात तुमच्या सभोवताली असणाऱ्या अनेक लोकांच्या परिस्थितीच्या माध्यमातून आणि प्रसंगाच्या माध्यमातून हे ब्रह्मांड तुम्हाला जादूच्या सूचना देऊन कृतज्ञ राहायला सांगते. हे असंच घडत असते. जादूचे संकेत आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांचे संकेत. आणि या प्रसंगी आपण काय विचार करायला हवा, आपण चुकीचा तर विचार करत नाही ना, आपण बरोबरच विचार करायला हवा. हे संकेत आपल्याला हे ब्रह्मांड देत असते. मी तुम्हा सगळ्यांना एक वेळ विचारू इच्छिते की बघा, तुमच्या जवळून जेव्हा एखादी रुग्णवाहिका, एखादी ॲम्ब्युलन्स जाते, तेव्हा तुमच्या मनामध्ये काय येतं? अनेकांच्या मनामध्ये भीती येते. या ॲम्ब्युलन्स मध्ये कोण असेल बाबा, कोणी जवळचं तर नसेल. मला तर सेशन मध्ये जेव्हा रेकी शिकायला किंवा आपल्यासोबत जोडायच्या अगोदर लोक अगोदर मला सांगतात, मॅडम ॲम्ब्युलन्सचा आवाज जरी मी ऐकला ना तरी माझा जीव धडधड करतो. बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर
हसू आले आहेत. आता हे हसू वेगवेगळे आहेत. जे हिलर आहेत, जे एक स्टेप पुढे निघून गेलेले आहेत, त्यांना अँब्युलन्सचा आवाज आल्यानंतर वेगळ्या प्रकारे भावना येतात. आणि जे नवीन लोक आहेत ना, त्यांना वेगळ्या भावना येतात. हे मला पूर्णपणे इतकं क्लिअर तुमच्या सगळ्यांच्या अर्ध्या अर्ध्या चेहऱ्यावर समजलं आहे. म्हणजे अर्ध्या लोकांना वेगळं वाटलं, अर्ध्या लोकांना वेगळं वाटलं. बरोबर. कारण ज्यांना संकेत समजले त्यांना कधीच अँब्युलन्सचा आवाज ऐकल्यानंतर किंवा सायरनचा आवाज ऐकल्यानंतर भीती वाटत नाही. तर त्यांच्या भावना एका वेगळ्या प्रकारे असतात. काय असते हे सगळं? आपल्याला कसे संकेत असतात आणि या संकेतांचा आपण कसा वापर करावा हे आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि आकर्षणाचा नियम काय म्हणते यानुसार शिकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. बघा, आपण जर रुग्णवाहिकेच्या भोंग्याचा आवाज ऐकला तर तर हे विश्व आपल्याला परिपूर्ण आरोग्याबद्दल कृतज्ञ राहण्याचा जादूचा संकेत देत असते. सर्वप्रथम तर मी खूप आभारी आहे की मी आरोग्य संपन्न आहे. बरोबर. आतापर्यंत काय व्हायचं? आतापर्यंत असं व्हायचं की जेव्हा सायरन ऐकला तेव्हा मनामध्ये यायचं कोणाला काय झालं असेल. आता मनामध्ये आणायचं की मी आरोग्य संपन्न आहे यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ब्रह्मांडाने मला दिलेला हा संकेत आहे. ओके. यापुढे जाऊन जर पोलिसांची गाडी बघितली तर अनेक वेळा छोट्या छोट्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांना तर खूप वेळा जरा वेगळंच वाटत असतं. पण पोलिसांची गाडी पाहिली तर आपल्याला सुरक्षितता आणि निर्भय असण्याबाबतचा निर्भयतेबद्दलचा कृतज्ञ राहण्याचा जादूचा संकेत मिळतो. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. जेव्हा तुम्ही एखाद्याला पेपर वाचताना वृत्तपत्र वाचताना बघता तेव्हा तुम्हाला त्यातून महत्वाच्या बातमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादूचा संकेत मिळतो. या दृष्टीने आपण कधी विचार केला नसेल, हो ना? तर असंच आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीने आजच्या सेशन मधून अनेक संकेतांचा विचार करायचा आहे. बघा, तुम्ही जेव्हा असं योग्य वजन असलेली व्यक्ती बघतो, आपण अनेक वेळा काय होतं माहितीये का, आपल्याला ना एकदम अशी फिट एकदम छान बांधा असलेली व्यक्ती आपल्याला जेव्हा दिसते ना तेव्हा अनेक वेळा काय होत होतं आतापर्यंत आपल्याला कुठेतरी हो, कुठेतरी जळल्यासारखं होत होतं. अरे यार, मी जाड आहे, ही किती स्लिम आहे आणि ही व्यक्ती कशी आहे, मला असं असं व्हायला हवं. पण अगोदर ना थोडंसं मन कुठंतरी, पण नाही. एवढं लक्षात घ्या, जर काय आपल्याला आपण रोड असो किंवा जाड असो, बघा, आपल्याला आपल्या नजरेमध्ये जर एखादी योग्य वजन असलेली व्यक्ती दिसली तर आपल्यासाठी तो संकेत आपल्यासाठी असा आहे की जेव्हा आपण अशी योग्य असलेली व्यक्ती बघतो तेव्हा स्वतःच्याही वजनामध्ये बदल करावासा आपल्याला वाटतो. आणि हा जो तुमचं वजन योग्य राखण्याबद्दलचा दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून या विश्वानं जादूचा संकेत दिला आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. बरोबर. म्हणजेच काय, तर एखादी सुंदर व्यक्ती दिसली किंवा एखादी योग्य बांधा असलेली योग्य वजन असलेली व्यक्ती आपल्याला जशी दिसते तसा आपण हा विचार करूया की खरंच खूप धन्यवाद, या ब्रह्मांडाने मला काय संकेत दिलाय बरं की तुला सुद्धा असं व्हायचं आहे. बरोबर, तू सुद्धा व्यायाम करू शकतेस, तू सुद्धा स्वतःला फिट ठेवू शकतेस. हा या ब्रह्मांडाने दिलेला आपल्याला संकेत आहे. जेव्हा आपण कुठेतरी बाहेर असतो आणि आपल्याला कुठेतरी ना एकमेकांच्या प्रेमामध्ये तुडुंब बुडालेलं, म्हणजेच काय, तर एकमेकांच्या प्रेमामध्ये बुडालेलं एखादं जोडपं आपण बघतो तेव्हा ना आपल्याला असा परिपूर्ण जोडीदार मिळायला हवं असं वाटतं. बरोबर. ते जोडपं तुम्हाला जादूची सूचना देऊन योग्य जोडीदार निवडण्याची प्रेरणा देतं. आणि ज्यांना जोडीदार मिळालेला आहे, बघा,
ज्यांना जोडीदार मिळालेला आहे त्यांना आपल्या जोडीदारासोबत सुद्धा आपलं असंच छान प्रेम, एक काय म्हणू शकतो आपण त्याला, त्यांच्याच सारखं तुडुंब भरलेलं प्रेम आपलं व्हावं असे संकेत आपल्याला देतो की तुझ्याकडून या गोष्टींची सुरुवात कर. याबद्दल आपण मनापासून कृतज्ञ राहायला हवं. जेव्हा तुम्ही लहान बाळ बघता तेव्हा आपल्यालाही असं कुटुंब हवं असं तुम्हाला वाटायला लागतं आणि मुलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेजवळून किंवा एटीएम जवळून जाता तेव्हा तो जादूचा संकेत असतो, कारण त्यामुळे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे याची तुम्हाला जाणीव होते. तेव्हा त्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये येता तेव्हा तुम्हाला घर आहे या भावनेनं बरं वाटतं. तेव्हा त्या घरानं दिलेल्या जादूच्या संकेताबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कधी कधी शेजारी राहणारी व्यक्ती तुम्हाला कॉफी प्यायला बोलवते किंवा शेजारी रस्त्यात दिसले तर तुम्ही त्यांच्याकडे बघून हात हलवता, ओळखीचं हसता, तेव्हा शेजारी राहणारे हे जादूचा संकेत मानून तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजेच काय, तर आपण जेथे जेथे जातो, ज्या ज्या गोष्टीकडे बघतो, येथून मला काय मिळत आहे बघा. अगदी पाठांतर झाल्यासारखं हे सेशन तुमच्या पाठ नाही राहणार की बँकेजवळ गेलं तर असं म्हणावं, किंवा म्हणण्यापेक्षा आपल्याला काय वाटावं, आता म्हणण्याच्या पलीकडे गेलोय आपण. बरोबर, कालच्या सेशन पासून आपण आहे ना आभारी आहे आभारी आहे आभारी आहे या पाठांतराच्या पलीकडे गेलो आहे. आता आपली कृतज्ञता कुठं आहे, आता फिलिंग मध्ये आहे. बरोबर ना, आता फिलिंग सुरू झाल्या आहेत. आपल्याला असं वाटावं. तुम्हाला माहिती असेल, बाळ नसते तेव्हा ना, एखाद्याला बाळ नाहीये तेव्हा आपण काय सांगतो की लहान मुलांचा लाड करायला लागा, लहान मुलांमध्ये राहायला लागा. बरोबर, किंवा असं सांगतो की एखाद्या अनाथ आश्रमामध्ये दान करायला लागा, सुरुवात करा. का, तर ती एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावी आणि आपण काय करावं, तर तो एक आईपणाचा बाबापणाचा भाव आपल्या आतून निर्माण व्हावा यासाठी. बरोबर ना, म्हणून येथे पण तेच सांगितलं आहे. जर आपल्याला बाळ हवं आहे, एखाद्याचं बाळ छोटंसं पाहिलं की आपल्याला असं वाटतं की माझं पण कुटुंब असंच परिपूर्ण व्हावं, असं जसं आपल्याला वाटते ना, हा, तसं तसं आपल्याला संकेत असतो तो की हो, तुझ्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी व्हाव्या, हा तो संकेत आपल्या आयुष्यामध्ये आलेला असतो. किती छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, आणि किती मस्त मस्त एकदम छोट्या आणि अर्थपूर्ण अशा आपल्याला सांगितलेल्या आहेत. बघा, तुमच्या स्वप्नातलं घर, गाडी, कार, मोटरसायकल, शूज, संगणक, लॅपटॉप अशा तुमच्या भौतिक सुखाच्या यादीकडं जर तुम्ही नजर टाकली ना, तर त्यातून अर्थातच विश्वानं जादूची अशी सूचना केलेली असते, या ब्रह्मांडाने जादूची अशी सूचना केलेली असते की या इच्छांबद्दल तुम्ही आताच कृतज्ञ व्हा. आता जस्ट माझं आहे ना, या लाईटकडे लक्ष गेलं, तर मला आतून लगेच संकेत आला की याची किती कृतज्ञ असावं. हा ना, अगदी आपलं प्रत्येक व्हिडिओ छान करण्यासाठी आपल्याला मदत करतो. बरोबर, म्हणजे काय, तर आपल्याला आहे त्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आपल्याला सूचना केलेली असते. रोजच्या अनेक घटनांमधून आपल्याला जादूचे संकेत मिळत असतात, आपल्याला इंट्युशन येत असतात. तुमच्या दिवसाला सुरुवात होते आणि एखादी भेटणारी व्यक्ती तुम्हाला जेव्हा गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, राम राम, नमस्कार, अजून वडक्कम, वालेकुम सलाम, जे काय आहे असे शब्द वापरते. अजूनही हो, तुम्हाला जे जे येत असतील ते सगळे, तर हे शब्द वापरते, म्हणते तेव्हा या चांगल्या सकाळबद्दल कृतज्ञ व्हा. आपण जेव्हा एकमेकांना भेटतो किंवा ऑनलाईन भेटतो तेव्हा एकमेकांना म्हणतो आत्मा नमस्ते, तर या शब्दाबद्दल सुद्धा आपण या चांगल्या सकाळबद्दल कृतज्ञ राहण्याचा जादूचा संकेत देतो. प्रत्येक प्रत्येक घटनेबद्दल आपल्याला एक जादूचा संकेत मिळत असतो. बरोबर, किती आनंद होतो ना जेव्हा आपण एकमेकांना आत्मा नमस्ते असं म्हणतो, तो कृतज्ञतेचा भाव येतो आणि या दिवसाबद्दल, या सकाळबद्दल, या सेशन बद्दल आपल्याला कृतज्ञता वाटायला लागते.
बरोबर आहे ना. ह्याच तो दिवस, हीच ती वेळ, आणि आपण अशाच भावामध्ये राहावं नेहमी, अशाच छान छान भावामध्ये राहावं, असंच आपण हायर एनर्जी सोबत जोडलेलं राहावं, असा या शब्दामधून आपल्याला संकेत येत असतो. खरोखर आनंदी व्यक्ती जेव्हा भेटते ना, तेव्हा ती आनंदीपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादूचा संकेत दिसते. जेव्हा आपल्याला एखादी आनंदी व्यक्ती मिळते ना, भेटते ना, तेव्हा ती आपल्याला काय संकेत देते, की तुम्ही सुद्धा आनंदी राहा. आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. आनंदी राहण्याबद्दलचा जादूचा संकेत आपल्याला ती व्यक्ती देते. कुठेही कोणत्याही वेळी तुम्ही एखादी व्यक्ती आभारी आहे असं म्हणताना ऐकता, तेव्हा तुम्हीही आभारी आहे असं म्हणावं, ही जादूची सूचना ती असते तुमच्यासाठी. प्रत्येक वेळेस आपल्याला इंट्युशन हे ब्रह्मांड पाठवत असतं. हे विश्व आपल्याला प्रत्येक वेळेस देत असतं. आपल्याला ते बघायचं असतं काय आहे म्हणून. आणि आपल्याला त्या दृष्टीने विचार करायला शिकायचा आहे आता. बघा, आपण रोज करत असलेल्या गोष्टीमधून हे विश्व निर्मितीक्षम पद्धतीने आणि अमर्याद मार्गाने तुम्हाला कृतज्ञ राहण्याचे जादूचे संकेत देत असते. तुमचा या जादूच्या संकेताबद्दल कधीही गैरसमज होत नाही, अथवा तो चुकीचा ठरत नाही. कारण कारण त्याच्याबद्दल तुम्ही जो विचार करता तो अगदी योग्यच ठरते. त्याच्याबद्दल तुम्ही जो विचार करता तो अगदी योग्यच ठरते. हे विश्व जादूचे संकेत देण्यासाठी आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करते. त्यामुळे त्या क्षणाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्याच संकेताकडे तुम्ही आकर्षिले जाता. हे विश्व जादूचे संकेत देण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करते. त्यामुळे त्या क्षणाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्याच संकेताकडे तुम्ही आकर्षित केले जाता. तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत, तेच संकेत तुम्हाला मिळतात. आता सेशन सुरू व्हायच्या अगोदरचाच विषय आहे. अगदी तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला. बघा, आपल्याला निगेटिव्ह गोष्ट ऐकायची नव्हती. होती का? नाही. आपोआप आपोआप तिकडनं फोन आला, गोष्ट अर्ध्या मधात संपली आणि आपल्यापर्यंत नकारात्मक गोष्टी पोहोचलीच नाही. अनुभव आला सगळ्यांना? आला ना. म्हणजेच काय, तर या विश्वाने आपल्याला संकेत दिला, की आता तुम्हाला पॉझिटिव्हच काहीतरी ऐकायचं आहे, तुम्हाला सकारात्मकतेकडे तुमचा प्रवास घ्यायचा आहे. नकारात्मक बोलू नका, नकारात्मक ऐकू नका. बरोबर. हा संकेत आपल्याला सगळ्यांना मिळाला. कारण आपण कशासाठी आलो होतो, आपल्याला काय हवं होतं, आपल्याला पॉझिटिव्हिटी हवी होती, आणि ती मिळावी यासाठी आपण सगळेजण बसलेलो होतो. बरोबर ना. मग अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी हे ब्रह्मांड आहे ना, संकेत देत असतं. आणि आपल्याला फक्त या संकेतांचा अर्थ समजून घ्यायचा असतो. बघा, जादूचे संकेत ओळखणे हा खेळ, लेखिका म्हणतात, मी दररोज खेळते. सरावानं हे विश्व मला देत असलेले सर्व जादूचे संकेत आता आपोआप ओळखता येतात आणि या प्रत्येक संकेताबद्दल मी त्यांचे आभार मानते. कृतज्ञतेच्या जादूला गती देण्यासाठी हा भवताल, हे विश्व संकेत देण्याचे जे नवनवीन मार्ग शोधते, ते मला दरवेळी तितकेच उत्कंठापूर्ण वाटतात आणि आश्चर्यचकित करतात. तुम्ही जेव्हा या गोष्टीचा अभ्यास करसाल ना, एक एक गोष्ट निरीक्षणात आणसाल ना, तर सहजपणे आपल्याला इंट्युशन येतात. सहजपणे येतात. इंट्युशन येण्याचे ना खूप खूप मार्ग आहेत आणि वेगवेगळ्या मार्गामधून आपल्याला मिळतात. आपल्याला फक्त एनर्जी सोबत स्वतःला कनेक्ट करावं लागतं. कृतज्ञतेचा भाव तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःमध्ये आणावा लागतो. बघा, मित्रमैत्रिणींपैकी कोणाचा किंवा कुटुंबातल्या एखादं जर का फोन केला, तर त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो संकेत असतो. ओके. आजचा दिवस किती छान आहे नाही का, असं जेव्हा एखादा म्हणतो, तेव्हा तेव्हा
एक मिनिट फक्त. आजचा दिवस किती छान आहे नाही का? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला म्हणते की आजचा दिवस किती छान आहे ना, असं जेव्हा आपल्या कानावर येतो, तेव्हा आपण असलेल्या वातावरणाबद्दल, आपण जेथे आहे त्या वातावरणाबद्दल आणि या शांत दिवसाबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ही आठवण आपल्याला ते करून देत असतात. एखादं घरातलं उपकरण जेव्हा बंद पडतं, जेव्हा एखादं उपकरण बंद पडतं, त्या वेळेस आहे ना आपली चिडचिड होते. बरोबर. आपलं जर काय विशेष म्हणजे आपलं मिक्सर जर काय बंद पडलं ना भाजी करायच्या वेळेवर, तर आपली चिडचिड होते. तर खरं ते मिक्सर बंद पडलं किंवा काही अडचण आली तर ते आपल्याला काय संकेत देत असते माहितीये का? ते आपल्याला संकेत देत असते की बघ, बघ मंजुश्री, तुझ्या घरामधल्या किती साऱ्या वस्तू दुरुस्त आहेत. त्या सगळ्या दुरुस्त असलेल्या वस्तूंबद्दल कृतज्ञता व्यक्त कर. एका बिघडलेल्या वस्तूकडे लक्ष केंद्रित करू नको, तर किती छान वस्तू तुझ्या सगळ्या तुला किती मदत करतात आणि हे मिक्सरही तुला किती मदत करते. याबद्दल सुद्धा तुला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हे संकेत आपल्याला दिलेले असतात, हे लक्षात घ्या. आणि हे संकेत आपल्याला बघा, आपण एखाद्या वेळेस प्रवासामध्ये जातो, बरोबर आहे, आपण बसने जातो, एखादी व्यक्ती काहीतरी बोलून जाते, आपल्या कानावर पडतं, बरोबर, आपल्याला त्या गोष्टीबद्दल विचार करायला आपण क्षणार्धामध्ये लागतो. हे जग असं आहे, हे जग तसं आहे, अरे बाबा या लग्नामध्ये ही छान घटना घडली, असं कोणीतरी सांगत असतं. विशेष म्हणजे आपण प्रवास करत असताना अनेक साऱ्या गोष्टी आपल्या कानावर पडतात, पडतात की नाही? त्याबद्दल आपण ना विचार करायला लागतो आणि हे विचार करायला जसं लागतो ना, तसं समजून घ्यायचं की आपल्यासाठी काय संकेत आहे ते. मी काय करायला हवं, मला काय असायला हवं, कसं वागायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी. अजूनही अजूनही काय होते, बागेमधलं एखादं रोपटं जीव धरण्यासाठी तगमगत आहे, म्हणजे त्याची जगते की नाही जगत अशी त्याची अवस्था आहे. आणि काल ताईंनी सांगितल्याप्रमाणे एक रोप छान आहे आणि बाकीचे पण खूप छान आहेत, पण ते त्यातल्या त्यात छान आहे. येथे उलट सांगितलं आहे, जर एखादं तगमग करते आहे आणि आणि बाकीचे छान आहेत, तर आपल्याला काय आहे, जे रोप चांगले आहेत, जे झाडं चांगले आहे आपल्या अंगणामधील, त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. एखाद्या झाडाला फुलं येत नाहीयेत आणि बाकीचे बहरले आहेत, तर त्या बहरलेल्या झाडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे. बरोबर. हे भानावर आणण्याचं काम आपल्याला या सगळ्या घटना करत असतात. आणि जेव्हा आपल्याला काही मेल येतात, काही फोन येतात, काही मेसेज येतात, काही पत्र येतात, तेव्हा येणाऱ्या किंवा कधी-कधी आता आपल्याला आपले पेमेंट असे येतात, फोन पे, गुगल पे किंवा चेकद्वारे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय सांगतात? काय सांगतात? तर आपल्याला त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं सांगतात. अपेक्षित धनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पण सूचना देतात. आपल्याला काय येणार आहे? एखादं पत्र आलं ना आपल्याला, तर काय? अरे हो, हे पत्र आलं, एखादा चेक येणार होता माझा. तो येणाऱ्या चेकबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. समजलं? माझं एखादं पेमेंट अटकलेलं आहे, मला कुठेतरी कोणाचा व्यवहार होताना दिसत आहे, तर मला तिथे संकेत आहे, की तुझं सुद्धा बिल क्लिअर झालं आहे किंवा त्या देणेकरानं तुझं देणं दिलेलं आहे, त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा, असा तो संकेत असतो. बघा, एखादा आपल्याला सहजपणे सांगून जातो, "अरे का हो, दादा, ताई," जे काय असेल ते, "कुठे जायचं तुम्हाला?" किंवा "काय गडबडीमध्ये आहे?" "अरे मला पैसे काढायचे आहेत." "कुठून?" "एटीएम मधून काढायचे आहेत, बँकेमधून काढायचे आहेत." काही, काही, काही. असं सहजपणे आपल्याशी एखादी व्यक्ती बोलतो. बरोबर आहे. तो सुद्धा आपल्यासाठी संकेत असतो. काय? तर तुझ्याकडे असलेल्या पैशाबद्दल तुला कृतज्ञता व्यक्त करायचं आहे. बरोबर? किंवा आपण रांगेमध्ये काही लोकांना बघतो, अरे बापरे! एटीएमची मोठी रांग आहे, एटीएमवर पैसे काढायची. पण तरीही आपल्याला काय करायचं आहे, तर माझ्याकडे असलेल्या पैशाबद्दल आणि मी
एटीएम मधून पैसे काढतो याबद्दल सुद्धा आपल्याला संकेत असतो तो. बरं, पुन्हा एखादी आजारी व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते तेव्हा तिच्या आणि आपल्या तब्येतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव हे ब्रह्मांड आपल्याला करून देत असते. सकाळी सकाळी नवा दिवस पाहण्यासाठी जेव्हा खिडकीचे पडदे आपण उघडतो तेव्हा येणाऱ्या छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ती सूचना असते. आणि रात्री जेव्हा पडदे लावून घेतल्या जातात तेव्हा गेलेल्या छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण ती आपल्यासाठी असते. आपल्या सभोवतालचे जादूचे संकेत आपण ओळखायला शिकायचं आहे आणि ह्या खेळ आज आपल्याला करायचा आहे. होऊ शकते लेखिकांनी जे सांगितलंय त्यापेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळा विचार येईल तेव्हा मनामध्ये. होऊ शकते ना, येऊ शकते ना, हो. पण तरीही आपल्याला हा संकेत ओळखून घ्यायचा आहे. मला इथून काय मिळालं आहे, माझ्या मनामध्ये काय विचार येत आहे, काय इंटेन्शन आहे मला. आणि बघा काय मज्जा येते तर आजच्या दिवसाची. आज आपल्याला प्रयत्न करायचा आहे, आज आपल्याला शिकायचं आहे, आज आपल्याला अनुभव करायचा आहे की कशा प्रकारे आपल्याला आजचा पूर्ण दिवस कृतज्ञतेमध्ये आणि सोबतच माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे काय संकेत आहेत हे मला ओळखायचे आहेत, डोळसपणे ओळखायचे आहेत. बघा काय म्हणतात, आपल्या भोवतालचे जादूचे संकेत ओळखायचा खेळ आज तुम्हाला करायचा आहे, खेळायचा आहे. हो ना, मग त्यासाठी तुम्हाला अगदी दक्ष राहून जागरूकतेने दिवसभरामध्ये या विश्वातील 7 जादूचे संकेत ओळखून प्रत्येकाबद्दल आभार मानायचा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला तुमचं वजन जेवढं योग्य परिपूर्ण असावं असं वाटतं, नेमकी त्याच वजनाची व्यक्ती तुम्हाला दिसली तर तो जादूचा संकेत मानून माझ्या योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असं म्हणूया. एका वेळी एका संकेताबद्दल तुम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, म्हणून तुम्ही एकापेक्षा अधिक संकेताची निवड करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या प्रत्येक संकेताबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल. तुम्हाला जर वाटलं तर तुम्हाला दिवसभरामध्ये शक्य असेल तेवढ्या अशा अनेक संकेतांचा तुम्ही शोध घेऊ शकता. गेले 24 दिवस जर तुम्ही रोज जादूची कृती करत असाल तर तुम्ही आता अशा एका बिंदूपर्यंत पोहोचला आहात की जिथं हे सभोवतालचे विश्व सतत तुम्हाला देत असलेले सर्व संकेत तुम्ही जागरूकपणे ओळखू शकता. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या अनेक फायद्यांपैकी एक महत्वाचा फायदा म्हणजे ती तुम्हाला जागे करते, अधिक दक्ष, अधिक जागरूक, अधिक जाणीव असलेला बनवते. आणि अधिक दक्ष आणि जागरूक झाल्याने तुम्ही आणखी कृतज्ञता व्यक्त करायला लागता आणि त्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न आणखी सहजपणे तुमच्याकडे आकर्षित करू शकता आणि म्हणूनच या विश्वातील जादूचे संकेत ओळखा. एक तुम्हाला उदाहरण सांगते, आज काय झालं तर आज झालं असं, मला आपल्या खालच्या ऑफिसमध्ये फर्निचर तयार करायचं आहे आपल्या क्रिस्टनसाठी. मग चालू आहे ते शोध. पण मी आज जेव्हा एक पार्सल घेऊन गेली, आज सर नव्हते ना, त्यामुळे मला पार्सल घेऊन गेली तेव्हा काय झालं माहितीये का, मला आहे ना ते सेकंड हँड का होईना पण मला ते कपाट दिसले तिथं. मी त्या गोष्टीला ऍक्शन घ्यायला खूप म्हणजे करू करू किंवा वेळेअभावी काही गोष्टी होत नव्हत्या. मग मला जाताना ते दिसले, माझ्या मनामध्ये तो विचार घोंगावत राहिला आणि बघा तो माझ्यासाठी संकेत होता की तुला फर्निचर करायचं आहे, ऍक्शन घे. बरोबर. मग माझं काम करून येत असताना मी आले परत, मी त्या ठिकाणी नाही गेले पण मी दुसरीकडून जे कारागीर आहेत त्यांचा नंबर घेतला फर्निचर तयार करण्यासाठी. कळलं म्हणजे काय, तर त्या कामासाठी मला ऍक्शन घ्यायला लावण्यासाठी ते रस्त्याने जाताना माझ्या नजरेत पडल्या त्या वस्तू. बरोबर. असे सहजपणे इंट्युशन तुम्हाला येत राहतील, ते तुम्हाला शोधायचे आहेत की मला हे दिसलं आहे, मला हे या गोष्टीवर माझं लक्ष केंद्रित झालं आहे, याचा अर्थ काय, तर मला काहीतरी संकेत आहे. हे मी तुम्हाला सोप्या गोष्टी आणि सहजपणे यासाठी सांगितलं, माझ्या आयुष्यामधल्या दैनंदिन गोष्टी तुम्हाला यासाठी सांगते की तुम्ही तो सहजपणे विचार करू शकले पाहिजे.
बरोबर. आपण जेव्हा सहजतेने एखाद्या गोष्टीचा विचार करतो ना आणि इतरांचा जेव्हा अनुभव ऐकत असतो तेव्हा आपल्याला ते खूप सोप्या पद्धतीने समजते आणि आपण त्या त्या प्रकारे विचार करायला लागतो. झालीये ना क्लिअरिटी? कुठेतरी विचारांमध्ये आपल्या क्लिअरिटी येण्यासाठी आपल्याला इतरांचे अनुभव आणि इतरांना कुठं काय मिळालं ना हे समजण्याची गरज असते. कधी कधी तुम्हाला सांगते, नेमकं आपल्याला जे हवं आहे, एखादा विचार येतो डोक्यामध्ये, अरे मला या विषयाचं ज्ञान हवं आहे आणि कुठलं तरी एखादं पुस्तक आपल्या हातामध्ये येतं आणि तेच आपल्याला मिळतं. तेच उत्तर मिळतं आणि मिळतं पण कसं, डिटेल्स मिळतं. पुन्हा जर आलेल्या प्रसंगामधून काय घ्यायचं, एखादं पुस्तक आपण हातामध्ये घेतलं आणि त्यामधला एखादा शब्द आपल्याला क्लिक झाला, एखादा शब्द क्लिक झाला. बघा, आता मला पुस्तक उघडला, इथं स्वयंपूर्ण हा शब्द अचानक माझ्या समोर आलाय. मग स्वयंपूर्ण म्हणजे काय? माझ्यासाठी काय संकेत आहे हा? माझ्यासाठी काहीतरी संकेत आहे, हा विचार जर मी केला आणि मी जर हे पूर्ण वाचन केलं तर मला बरोबर समजेल की मला स्वतःला कुठं अपडेट करायचं आहे. आता मी याला घडी करून ठेवते. बरोबर. सेम असंच असतं. अशाच प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमधून मोठ्या मोठ्या गोष्टी घडवण्यापर्यंतचे संकेत हे विश्व देत असतं. मग कधी कधी एखादं काम करायला आपण जात आहे, ते आपण थांबवावं की पुढे जावं, या संदर्भात सुद्धा आपल्याला संकेत सहजपणे मिळत असतात. पण लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या भावामध्ये असताना तेव्हा तुमचे विचार आणि हे संकेत एकत्र चांगल्या प्रकारे काम करत असतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि जर तुम्ही कृतज्ञतेच्या भावामध्ये नाहीये, तुम्ही इतरांना दुःख पोहोचवण्यासाठी किंवा चुकीच्या काही एखाद्या गोष्टीसाठी एखादी गोष्ट करत असता, तेव्हा ह्या गोष्टी होत नाहीत. तुमचा सोल, तुम्ही, आपले विचार हे प्युअर असायला हवेत, हे पण तेवढंच महत्वाचं. ओके. चला तर आपण बघूया आजची कृती काय आहे जादूची, आणि मग त्यानंतर आज मला प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहेत चेहऱ्यावर, तर नक्कीच तुमचे प्रश्न असतील तर मी उत्तर देते. ओके. मी प्रयत्न करते. या ब्रह्मांडाच्या, या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या, या विश्वाच्या साक्षीने, या एनर्जीने आपल्याला बघूया काय संकेत येतात तर, आणि आपण प्रयत्न करूया. तुम्हा सर्वांना जे काही डोक्यावर आता सध्या ओझं आहे, मॅडम कसं समजावं, अनेक प्रश्न तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे, तर त्याचं निरासन करण्याचा मी प्रयत्न करणार. बरोबर ना? कारण तुम्हाला काय इंट्युशन येते हे तुमचं तुम्हाला समजणार आहे, हे ना मला नाही समजणार. बरोबर. या प्रसंगामधून मला काय शिकायचं आहे, या प्रसंगामधून मला काय सांगायचं आहे ब्रह्मांडाला, हे तुम्हाला समजणार. बरोबर. चला बघूया आजचं काय आहे. आजचं जादूचा संकेत आहे, तुमच्या वरदानांची मोजदाद करा, 10 वरदानांची यादी बनवा, या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. वरदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द म्हणा. रोजचं आपलं हे दररोजचा जो संकेत आहे तो सेम. आता यानंतर काय, या पुढे जाऊन आज अगदी जागरूक राहा आणि दिवसभरामध्ये घडणाऱ्या प्रसंगापैकी तुमच्या भोवताली कृतज्ञता व्यक्त करण्याचे किमान 7 संकेत शोधा. आपण शोधायला लागलो की बरोबर आपल्याला मिळतात, आणि ही जर नजरेला मनाला सवय झाली ना की आपण खूप छान आनंदी राहतो. कोणत्याच गोष्टीमधून आहे ना आपण वाईट अर्थ नाही काढत, हे पुन्हा एक लक्षात घ्या. आपल्याला कोणत्याही गोष्टीमधून चुकीचा विचार न येता आपण काय म्हणतो, एन्झायटी नाही होत, तर चांगल्या गोष्टी आपल्याला संकेत समजतात. बघा, आज अगदी जागरूक राहा. दिवसभरात घडणाऱ्या प्रसंगापैकी तुमच्या भोवतालचे कृतज्ञता व्यक्त करण्याचे किमान 7 संकेत शोधा. उदाहरणार्थ, तुमचं योग्य वजन जेवढं असावं एवढी व्यक्ती दिसली ना तर तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करून माझ्या अगदी योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असं म्हणा. आणि असेच 7 संकेत बघा, मी तर तुम्हाला 2-3 सांगितले. आता मला आलेले अनुभव मी शोधलेले, मी विचार केलेले तुम्हाला सांगितले, असं पण आपण विचार करू शकतो. आणि शेवटी रात्री झोपायला जाताना आजचा जादूचा दगड, माझा जादूचा दगड तिकडे गेलाय,
त्यामुळे मी दुसरा घेतलाय हाती. आजचा जादूचा दगड. आणि या दगडाला आपल्याला सांगायचं आहे आजच्या दिवसामध्ये चांगल्यात चांगली गोष्ट काय झाली आहे आणि ही झालेली चांगल्यात चांगली गोष्ट सांगून मनापासून आभार व्यक्त करायचे. आणि अर्थातच आपली रात्र कृतज्ञतेसोबत सुरुवात होईल आणि उद्याची सकाळ सुद्धा याच भावामध्ये होणार. हा दगड आपल्याला बघू शकेल अशा जागेवर ठेवायचा. अशा प्रकारे आज आपल्याला जादूचे संकेत आपल्याला शोधून घ्यायचं आहे. सेशन थोडंसं कठीण वाटते, पण बघा बरं, संकेत शोधणं एवढं सोपी असेल का? बरोबर. आपला आता माइंडसेट वेगळ्या पद्धतीनं करायचा आहे, म्हणून तर लेखिकांनी आपल्याला 24 दिवसापर्यंत इथं आणलाय ना. इंट्युशन पॉवर जर वाढवायची असेल तर कृतज्ञतेचा भाव आजपर्यंत या ठिकाणपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. जादूची कांडी फिरवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इंट्युशन पॉवर वाढवायची आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर नक्कीच होईल सर्व. करूया प्रयत्न. बरोबर. तर आपण सगळेजण आजच्या सेशनला आपल्या सगळ्यांनी दिलेला भरभरून प्रतिसाद आणि आपण जे नियमितपणे सेशन करत आहात आणि खरंच एवढे अनेक लोक हे सेशन ऐकतात आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणत आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकता आणि म्हणून मला हा एक प्रयोग करण्याची मला कुठून तरी हिंमत आली. तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना.